केंद्रात आपलीच सत्ता, पंतप्रधानही आपलेच. आता महाराष्ट्रातही भाजपचा विजय निश्चित आहे, असं वक्तव्य केले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी. अमित शहा हे 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पण शहा महाराष्ट्रात येण्याची ही काही पहिली वेळ नाही. पण अमित शहांचा हा 2 दिवसांचा महाराष्ट्र दौरा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याला कारण म्हणजे महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. 400 पारचा नारा दिलेल्या भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटला. आता येत्या विधानसभेला हाच ट्रेंड राहिला तर महायुतीला सत्तेतून बाहेर पडावं लागणार आहे. मात्र डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अमित शहांनी रणनीती आखून विधानसभेचं रणशिंग फुंकलं आहे. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये यासाठी अमित शहांनी कार्यकर्त्यांना विजयाचं सूत्र सांगितलं आहे. हे विजयाचं सूत्र काय आहे? तसेच नागपूरमध्ये बंद दाराआड झालेल्या बैठकीत अमित शहांनी काय स्ट्रॅटेजी ठरवली? येत्या विधानसभेला अमित शहांनी ठरवलेलं टार्गेट काय? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. 24 सप्टेंबरला नागपूरमध्ये भाजपची बैठक पार पडली. यावेळी विधानसभा निवडणूक कुठल्याही परिस्थितीत आपल्याला जिंकायची आहे, असं अमित शहा म्हणाले. पण अमित शहा म्हणाले तितकं भाजपसाठी हे नक्कीच सोपं नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत खोलवर झालेला घाव घेत अमित शहा विधानसभा निवडणुकीत 100% मैदानात उतरले आहेत. अमित शहांनी विधानसभेसाठी मिशन विदर्भ हाती घेतल्याची चर्चा आहे. मराठवाड्यातील 8 पैकी 7 लोकसभा मतदारसंघात महायुतीने सपाटून मार खाल्ला, पण संभाजीनगरने लाज राखली. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपचा सुफडा साफ झाला. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणात बसला. त्यासह विदर्भातही भाजप विरोधी रोषामुळे महायुतीचा परफॉर्मन्स चांगला राहिला नाही. विदर्भात महायुतीचे 10 पैकी 3 तर मराठवाड्यात 8 पैकी फक्त एकच खासदार निवडून आला. विदर्भ आणि मराठवाड्यात भाजपला मोठे धक्के बसले. मराठवाडा आणि विदर्भात महायुतीचे फक्त 4च खासदार निवडून आले आहेत. मराठवाड्यात मराठा आरक्षण आणि विदर्भात भाजप विरोधी रोषाचा सामना महायुतीला करावा लागला. नागपूर आणि अकोला वगळता अन्य जागांवर भाजपसह महायुतीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये यासाठी भाजप सतत प्रयत्नशील आहे. आता याच पार्श्वभूमीवर अमित शहांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. गेल्या महिन्यात छत्तीसगडमधील भाजप आणि संघाची टीम 2 दिवस नागपुरात मुक्काम ठोकून गेली. यानंतर अमित शहा यांनी स्ट्रॅटेजी ठरवली आहे. आपलं लक्ष ठाकरे पवारांना थांबवणं असल्याचं अमित शहांनी नागपूरच्या बैठकीत सांगितलं. तसेच अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीत विदर्भात 45 आणि मराठवाड्यात 30 जागा जिंकण्याचे टार्गेट भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलं आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या एकूण जागांपैकी 50% जास्त सीट जिंकल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपची विदर्भातील कामगिरी महत्त्वाची आहे. विदर्भात चांगले यश मिळते तेव्हा भाजपची सत्ता येते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात समन्वयावर भर द्या, असं शहा म्हणालेत. 10-10चे गट करून घरोघरी पोहोचा. प्रत्येक बूथवर मतदान टक्केवारी वाढवा. नाराज कार्यकर्त्यांना जवळ करा. त्यांच्याशी संवाद साधा. बूथ प्रमुखांच्या भरोशावर बूथ सोडू नका. स्वतः लक्ष घाला, असंही अमित शहांनी सांगितलं. तसंच आपापसातील हेवे दावेही खपवून घेतले जाणार नाही. असं समजू नका की महाराष्ट्रात घडणाऱ्या गोष्टींची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत नाही, अशी तंबीही अमित शहा यांनी यावेळी स्थानिक नेत्यांना दिली. एकंदरीत शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये हवा भरण्याचं काम केलं आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात त्याचा किती परिणाम होतो? मराठवाडा आपलाच हा अमित शहा यांचा शब्द महायुतीचे कार्यकर्ते खरा करून दाखवतात का? तसेच येत्या विधानसभेला भाजप पवार ठाकरेंना रोखू शकतील का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. महत्त्वाच्या बातम्या कमीत कमी शब्दात वाचायच्या असतील तर आपली वेबसाईट www.thodkyat.com ला भेट द्यायला विसरू नका.